सोडून आले पाश सारे, पाय होते बांधलेले, ओल्या मातीच्या सुगंधाकडे मन वेडे हे धावले. फायनली इंडियामध्ये आता घर सेटअप करायला स्टार्ट झालेलं आहे. आणि जेव्हा मी ह्या ऑनलाईन वस्तू ऑर्डर करत होते, अनबॉक्सिंग करत होते, त्यावेळेस कळत होतं की ह्या गोष्टी सगळ्या US मधल्यापेक्षा किती वेगळ्या आहेत. तुम्हालाही शॉक बसेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की तुम्हाला कळेल की किती ना USAची सिस्टीम आणि इंडिया सिस्टीममध्ये पण खूप डिफरन्स आहे ते. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. हाय गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी काही ऑनलाईन प्रॉडक्ट्स ऑर्डर केले होते, तर त्याचं अनबॉक्सिंग आणि अनपॅकिंग किंवा मग असेंबल हे तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे ना पहिल्यांदा मी हे एक शू रॅक ऑर्डर केलं होतं आणि मला वाटलं होतं की हे बऱ्यापैकी मोठं असेल म्हणून माझे भरपूर पेअर ऑफ शूज त्यामध्ये बसतील. पण जेव्हा रिअली ते मी असेंबल केलं, सगळं रेडी झालं, त्यावेळेस कळालं की हे ना खूप काही मोठं नाही आहे. तर मी आत्ता सध्या आमच्यासोबत फार जास्त काही शूज नाही आणलेले, अगदीच 2 पेअर्स ऑफ शूज प्रत्येकाचे आहेत. तर ना म्हणजे तेवढेच शूज ह्या शू रॅकमध्ये बसले. म्हणजे मला तर वाटत होतं माझ्याकडे अजून खूप शूज आहेत जे की नंतर शिपिंग बॉक्समध्ये येणार आहेत, त्यातले पण काही बसतील. पण तसं झालं नाही आणि ॲक्च्युली त्यांनी ऑनलाईन प्रॉडक्टची साईज वगैरे सगळं दिलेलं होतं, पण मीच ते नीट मेजर नाही केलं. पण दॅट्स ओके फॉर नाऊ. आत्ता सध्या तरी मला माझे शूज वगैरे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मिळालेलं आहे आणि आय कॅन स्टोअर शूज ओव्हर देअर. तर ह्याचं जे होतं ना बॉक्स, तर त्यामध्ये त्याचे सगळे पार्ट्स होते, पण त्यांनी असं डिटेल एकदम सांगितलं नव्हतं की कुठल्या डायरेक्शननी तुम्ही ते केलं पाहिजे किंवा कसं असेंबल केलं पाहिजे. त्याचं अशी डिटेल इन्फॉर्मेशन नव्हती. US मध्ये जर आपण काही गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्या ना, तर अगदी डिटेलमध्ये आणि सगळं पिक्चर वगैरे काढून किंवा ॲरोज वगैरे असं सगळं प्रॉपर दाखवलेलं असतं की तुम्हाला कसं करायचं आहे एक्झॅक्टली. त्यामुळे आपण कुठे चुकत नाही आणि आपल्याला परत ते रिअसेंबल करायची गरज पडत नाही. पण हे जेव्हा मी इंडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी असेंबल करत होते, त्यावेळेस मला नोटीस होत होतं की ना त्यांनी पूर्ण अशी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली नसते. प्रत्येकच गोष्टीचे ॲरोज किंवा कोणत्या डायरेक्शनने ते करायला पाहिजे हे पण काही नव्हतं दिलेलं. तर ह्या अशा आहेत छोट्या मोठ्या गोष्टी, आपण ते फिगर आऊट करू शकतो, त्यात काही एवढं हार्ड नाही आहे. पण तेच जर की तुम्हाला सगळं त्यांनी प्रॉपर दिलेलं असेल तर ना मुलंसुद्धा इझिली ते असेंबल करू शकतात आणि किंवा आपल्याकडून पण काही चूक होत नाही. कधी कधी अपसाईड डाऊन किंवा अशा गोष्टी होतात, तर त्या होत नाहीत. तर हा पण एक डिफरन्स वाटला. तर आता इथे ते शू रॅक रेडी झालेलं आहे. आता ह्या बॉक्समध्ये काय आहे बघूयात. ओके, इथे ना मी एक क्लिनिंगचं म्हणजे डस्टिंग करण्यासाठी एक मागवला होता मॉप, की ज्याचं हँडल पण एक्सटेंड वगैरे करता येतं अशा टाईपचं. त्याच्यामध्ये ना मला एक नोट दिसली आहे, त्यांनी थँक्यू नोट म्हणून लिहून पाठवलेली आहे आणि तुम्हाला जर प्रॉडक्ट चांगलं वाटलं तर त्याचे रिव्ह्यूज वगैरे द्या, असं त्यावरती लिहिलेलं होतं. तर मी हे नक्कीच यूज करेल आणि चांगलं वाटलं तर ना देईल चांगले रिव्ह्यूज. आणि हे मी खरं यूज करून बघितलं आणि ते चांगलं आहे. म्हणजे अगदी प्रॉपर त्याच्याने ना फॅन वगैरे सगळे व्यवस्थित क्लीन झाले. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आणि ह्याची एक गोष्ट म्हणजे हे आपल्याला पाहिजे तेवढं एक्सटेंड त्याची लेंथ करता येते. तर इंडियामध्ये खूप धूळ येते, त्यामुळे ना ह्या डस्टिंगच्या वगैरे क्लिनिंगच्या वस्तू अगदी लागतातच. इथे परत मी किचनचे काही कंटेनर, ऑर्गनायझर ह्या पण गोष्टी मागवल्या, कारण आता माझ्याकडे किचनमध्ये ना डबे वगैरे तर असं काहीच नाही आहे. आता मला सगळं बेसिक म्हणजे स्टार्टिंग स्पून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजून म्हणजे घ्याव्या लागणार आहेत. तर कंटेनर वगैरे, बॉक्सेस, सामान वगैरे स्टोअर करायला हे सगळं लागणार आहे. तर आता तीच माझी प्रोसेस चालू आहे की एक गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करत आहे किंवा शॉपमध्ये गेल्यावरती जसं मिळेल, जे चांगलं वाटेल ते घेत आहे. परत असं वाटतं की ना सेटमध्ये पण पाहिजे सगळं ते, म्हणजे जरा सूट पण झालं पाहिजे, असं नको की फारच सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत आहेत. तर ते पण एक विचार करून वस्तू घ्याव्या लागत आहेत. आणि आता ही जे दिसते आहे ना, ही ऑइलची बॉटल आहे
आणि त्याला वरती जे आहे ना ब्रश पण आहे, म्हणजे आपल्याला जर पॅनवरती वगैरे काही स्प्रेड करायचं असेल तर त्या ब्रशच्या हेल्पने आपण इझिली ते ऑइल वगैरे स्प्रेड करू शकतो. तर अशी बॉटल होती ती. बॉटल चांगली आहे आणि ब्रशचा पण यूज चांगला होतो, त्यामुळे मग ती ऑइलची बॉटल पण मला चांगली वाटली. आता ह्या बॉक्समध्ये काय आहे बघूयात. ओके, हां आठवलं मला. ह्याच्यामध्ये ना मी अजून स्टेनलेस स्टीलचे ना कंटेनर म्हणजे डब्बे मागवले होते आणि डब्बे लागणारच आहेत आपल्याला. काही बऱ्याचशा गोष्टी असतात किचनमध्ये स्टोअर करून ठेवायला लागतातच. तर हे पण 2 घेतले. चांगली आहे क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टींची. नंतर अजून मी भरपूर भांड्यांची पण शॉपिंग केलेली आहे, पण त्याचं मी काही शूटिंग केलेलं नाही आहे. पण हे हँगर्स, परत भांडे वगैरे ह्या गोष्टींची इथे आता सगळं चमच्यापासून सगळी शॉपिंग चालू आहे. आणि तिकडचं मला आठवतं एक अनबॉक्सिंग करताना तिकडे सगळं मी माझं घरातलं सामान काढलं होतं अमेरिकेत असताना, आणि आता इथे हे सगळ्या गोष्टी परत नवीन विकत घ्यायच्या. आता इथे हे जे मागवलं होतं ना डस्टिंगसाठी, तर मी ते यूज करत आहे. इथे माझे आल्या होत्या त्या कामवाल्या मावशी, ज्याकडून हे क्लिनिंग करून घेतलं. तेच त्यांना म्हणलं की बघू यूज करून की आहे की नाही, यूजफुल आहे की नाही, त्याचा फायदा होतो आहे की नाही, क्लीन होतं आहे की नाही. तर इथे आपल्याला दिसतं आहे फॅन तर किती डस्ट झाली होती त्याच्यावरती, पण आता छान स्वच्छ क्लीन झालेलं आहे. भारतामध्ये एक आहे पण ना डस्टिंग अगदी मी तर म्हणेल डेलीच करावी लागते. एवढी धूळ येते ना, खूप धूळ येते. तरी पण डोअर वगैरे जरी पॅक असलं, आम्ही तर ओपनही ठेवत नाही, तरीसुद्धा धूळ कुठून येते काही कळत नाही. US मध्ये असं नव्हतं. मंथली एकदा जरी डस्टिंग केली तरी काम चालायचं, म्हणजे लिटरली काही धूळ नव्हतीच तिकडे. हा पण खूप मोठा डिफरन्स आहे. इथं अगदी डेली मी तर म्हणेल दिवसातून 2दा डस्टिंग केली तरी पण चालेल किंवा करावी लागते. आणि तिकडे किती ना 8-8 दिवस, महिना डस्टिंग नाही केली तरी पण चालते. आता हे जे आहे हे आहे ओव्हन OTG. आम्ही तिथे शॉपमध्ये गेलो होतो, तर हे बघितलं मी ओव्हन, चांगलं वाटलं. पण त्यांच्याकडे ना हे एकच पीस होतं, म्हणजे अजून पॅक्ड पीस असं नव्हतं. त्यांनी हे डिस्प्लेला ठेवलेलंच पीस होतं. पण आता मला पण काही आयडिया नव्हती की अजून दुसरे शॉप कुठे आहेत, जवळ असतील नाही माहिती नाही. परत तिथे तरी अवेलेबल असेल की नाही त्याची पण काही गॅरंटी नव्हती. तर त्यामुळे आता ह्या शॉपमध्ये गेलो होतो, तिथे हे अवेलेबल होतं. म्हटलं मग घेऊयात. मला पण ते चांगलं वाटलं. ह्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग, ग्रिल आणि ह्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की आपण ना हे करतात ना डिहायड्रेटेड थिंग्स, तर ड्राय वगैरे करायचं, फ्रूट्स वगैरे त्याचे चिप्स वगैरे बनवायचे, तर ते पण करता येतं. तर म्हणजे ह्याचे बरेच आहेत आणि त्याच्या ज्या सेटिंग आहेत ना त्या पण भरपूर आहेत. अजून तर मी आता ह्याचं फक्त बेकिंग म्हणून बेक करण्यासाठी यूज केलेला आहे. पण आता बाकीचे जे काही फीचर्स आहेत ते पण मी ट्राय करेल आणि तुमच्यासोबत नंतर व्हिडिओजमध्ये रेसिपी पण शेअर करेल की कसं होतं आहे आणि काय काय फीचर्स आहेत त्याचे. आता त्यांनी सांगितलं हे जे आहे ते होल्डर आहे किंवा बाहेर पॉट पॅन त्याचे जे ट्रे आहेत ते काढण्यासाठी. पण मला अजून कळालं नाही की ते यूज कसं करायचं आहे, कारण की ही खूप डिफरंट आहे. US मध्ये मी आधी कधी असं यूज केलेलं नव्हतं. आणि अजून एक आहे की अमेरिकेमध्ये काय आहे ना की घरांमध्येच असं मोठं ओव्हन असतंच, म्हणजे ओव्हन ही बेसिक थिंग आहे. आपण किती गॅस यूज करतो ना, तर तसे अमेरिकन लोक जास्ती करून ओव्हनच यूज करतात. पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये माझी मुलगी तिचा लंच बॉक्सबद्दल सांगत आहे, तर ते मी तुम्हाला नंतर पुढे एक्सप्लेन करते की ती काय बोलत आहे ते. तर मग आता चला बघूयात की ती काय सांगत आहे. If you don't finish your lunch for 3 days in a row, you get sent to the coordinator. So I use this trick. I put my food up here and I show them that I finished my dota. Oh my God. I know. इथे स्कूलमध्ये काही किड्सलाच त्यांनी असं सांगून ठेवलं आहे की तुम्ही बघत जा की हे लहान मुलं किंवा एलिमेंटरीचे मुलं त्यांचा डब्बा लंच बॉक्स फिनिश करतात की नाही. तर ती एक चांगली गोष्ट आहे. पण हे मुलं पण ना अजून त्याच्या पुढे की कशा ट्रिक्स करायच्या पण खात नाहीत. आता हा जे व्हिडिओ दिसतो आहे तर हा आहे वाघ बकरी लॉन्ज आहे. तर तिथे आम्ही गेलो होतो. तिथलं टी तर खूप छान आहेत, अगदी डिफरंट स्टाईल, खूपच ऑसम होते.
आणि त्यांचा हा जो सिटिंग एरिया वगैरे आहे तो पण खूप छान आहे. जर कोणाला बिझनेस मीटिंगसाठी किंवा पर्सनल पण मीटिंग वगैरे तुमच्या काही असतील प्रायव्हेट, तर इथे तुम्ही बागबकरी लॉन्जमध्ये नक्कीच जाऊ शकता. आम्हाला तर खूपच छान वाटलं. तिथले सगळे आयटम्स म्हणजे मेनू पण खूपच चांगले होते. आणि आता इथे असतानाच आम्हाला निघायचं होतं, पण बाहेर बघितलं तर ना जरा पाऊस चालू झाला होता आणि तोच विचार करत होतो, आता थोडा वेळ थांबूयात की निघूयात पटकन पाऊस चालू व्हायच्या आत. पण तोपर्यंत एवढा जोरात पाऊस स्टार्ट झाला ना की आम्हाला तिथे थोडा वेळ थांबावं लागलं. अमेरिकेत असताना ना मला पुढच्या ह्या 4 लाईन सुचल्या होत्या, तर त्या मी तुम्हाला ऐकवते. ह्या माझ्या आहेत आणि सांगा मला नक्की तुम्हाला कशा वाटल्या. सोडून आले पाश सारे, पाय होते बांधलेले, ओल्या मातीच्या सुगंधाकडे मन वेडे हे धावले. कशा वाटल्या ह्या 4 लाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.